वटपौर्णिमा का साजरी केली जाते हे अनेकांना माहिती असते, पण या व्रतामागची खरी कथा आणि याचे महत्त्व काय आहे हे फार कमी लोकांना माहिती असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि व्रत करतात. पण या व्रताची सुरुवात कशी झाली तेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पुराणानुसार एक राजकन्या होती. तिचे नाव सावित्री. सावित्री अतिशय बुद्धिमान, धार्मिक आणि पतिव्रता होती. विवाहासाठी तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली. सत्यवान हा अत्यंत गुणी होता, परंतु एका ऋषींनी सावित्रीला सांगितले की सत्यवानाचे आयुष्य हे खूप कमी आहे आणि विवाहानंतर एका वर्षातच त्याचा मृत्यू होणार आहे. हे ऐकूनही सावित्रीने आपला निर्णय काही बदलला नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि ती त्याच्यासोबत वनात राहू लागली. दिवस जात होते आणि एक दिवस तो क्षण आला ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते. सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला आणि त्याचबरोबर सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काम करत असताना अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि तो खाली पडला. थोड्या वेळात यमराजही तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले. परंतु सावित्रीने काही हार मानली नाही. ती यमराजांच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, पण ही सावित्री आपल्या पतीवरील प्रेम, निष्ठा आणि बुद्धिमत्तेने यमराजांशी संवाद साधत राहिली. सावित्रीच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन यमराजांनी तिला अनेक वरदान दिले. शेवटी सावित्रीने अशी युक्ती केली की यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने आपल्या पतीला पुन्हा जीवन मिळवून दिले. असे मानले जाते की हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला होता, म्हणून वटवृक्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. तेव्हापासून वटपौर्णिमा हे व्रत साजरे केले जाते. या व्रताचा मुख्य संदेश म्हणजे निष्ठा, श्रद्धा, संयम आणि कुटुंबाप्रती असलेली समर्पित भावना. म्हणून आजही लाखो महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील करतात. या वर्षी वटपौर्णिमा साजरी करताना सावित्रीच्या निष्ठेचा आणि तिच्या दृढ विश्वासाचा आदर्श नक्कीच लक्षात ठेवा. आता प्रश्न असा पडतो की वटपौर्णिमेचे महत्त्व नेमके काय आहे? वटपौर्णिमा हा केवळ एक सण किंवा परंपरा नाही. हा दिवस श्रद्धा, निष्ठा, संयम आणि कुटुंबातील प्रेम यांची आठवण करून देणारा दिवस आहे. वटवृक्षाला भारतीय संस्कृतीमध्ये दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. वटवृक्षाच्या विशाल फांद्या, मजबूत मुळे आपल्याला संकटातही खंबीर राहण्याचा संदेश देतात. सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि पतिप्रेमाने मृत्यूवरही विजय मिळवला. त्यामुळे वटपौर्णिमेची कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मोठ्या मोठ्या संकटावरही मात करता येते. या दिवशी वटवृक्षाची पूजा करताना केवळ एक विधी पूर्ण केला जात नाही, तर कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमा आपल्याला नात्यांची जपणूक करण्याची शिकवण देते. कुटुंबातील एकमेकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि विश्वास हेच खरे जीवनाचे आधारस्तंभ आहेत याची देखील जाणीव करून देतो हा सण. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे हा दिवस सकारात्मक विचार, ईश्वर भक्ती आणि चांगल्या संकल्पासाठी अतिशय शुभ मानला जातो. म्हणून वटपौर्णिमा साजरी करताना केवळ
पूजा न करता सावित्रीच्या निष्ठेचा, तिच्या धैर्याचा आणि तिच्या दृढ विश्वासाचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न हा नक्की करावा. याचमध्ये या सणाचे खरे महत्त्व दडलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.